हॅलो मित्रांनो, MST CET क्रॅश कोर्समध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आज आपण चॅप्टर करतोय ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्स आणि या चॅप्टरमधले या चॅप्टरमध्ये जो काही थेरिटिकल पार्ट आहे, काय काय ॲप्लिकेशन्स आपल्याला पाहिजेत, कसे अप्लाय करायचे, ते फॉर्म्युलेज वगैरे त्याच्यामध्ये बरंच काय आपण बघितलं। आता इथून पुढे आपण काय करणार आहेत की या चॅप्टरमधले काही प्रीवियस इयर क्वेश्चन्स 2024 मध्ये जे क्वेश्चन आले होते मागच्या वर्षी या चॅप्टरचे ते क्वेश्चन आपण ट्राय करणार आहेत। काय काय टाइपचे क्वेश्चन येऊ शकतात किंवा कुठल्या टाइपचे क्वेश्चन्स फ्रिक्वेंटली येत आहेत ते आपण इथे थोडंसं कव्हर करणार आहोत, ठीक आहे ना। तर फर्स्ट जो क्वेश्चन आहे त्याने विचारलं की ॲब्सिसा ऑफ द पॉइंट ऑन द कर्व, हा एक कर्वचं इक्वेशन दिले y इक्वल्स टू जे काय आहे ते, त्याच्यावरच्या पॉइंटचा एक ॲब्सिसा पाहिजे। ॲब्सिसा म्हणजे काय असतं, एक्स कोऑर्डिनेट, त्या पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड करायचा आहे वेअर द टँजेंट इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस। ओके, कंडिशन काय गिवन आहे की त्याची जी टँजेंट असेल त्या पॉइंटला ती टँजेंट एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे, ठीक आहे ना। एक्सला पॅरलल असेल तर आपण काय करणार, स्लोप ऑफ टँजेंट आपण काय सांगू, स्लोप ऑफ टँजेंट जो काय बनेल तो काय बनेल, 0 असेल। कारण का की एक्स ॲक्सिसचा स्लोप काय असतोय, एक्स ॲक्सिसचा स्लोप पण 0 असतोय आणि आपले टँजेंट एक्सला पॅरलल आहे, सो जो स्लोप एक्सचा असेल तोच आपल्या टँजेंटचा असणार, त्यामुळे काय असेल, स्लोप ऑफ टँजेंट इक्वल टू 0 असणार आहे। त्या पॉईंटसाठी आपल्याला ॲब्सिसा, अशा पॉइंटला ज्या पॉइंटला टँजेंट पॅरलल एक्स ॲक्सिसला म्हणजे स्लोप 0 टँजेंटचा, त्या पॉइंटला आपल्याला त्या पॉइंटचा ॲब्सिसा म्हणजे एक्स कोऑर्डिनेट फाइंड करायचा आहे, ठीक आहे। हा क्वेश्चन आहे। मग स्लोप ऑफ टँजेंट फाइंड करायचं म्हणजे काय करतो आपण, dy/dx डेरिव्हेटिव्ह काढतो गिवन फंक्शनचा। तर हे काय फंक्शन जे काय गिवन आहे त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेऊया इथे। तर dy/dx काय तयार होणार आहे, dy/dx बनेल ए, तर तुमच्याकडे बाहेर कॉमनच होता तो, ब्रॅकेटच्या आतमध्ये काय होईल, e⁻x/a, याचा डेरिव्हेटिव्ह हाच असेल, इंटू इथे काय होईल 1/a, ठीक आहे। नेक्स्ट टर्म मध्ये काय प्लस e⁻−x/a इंटू इथे काय होणार आहे, तर -1/a मल्टिप्लाय होईल या टर्मचा डेरिव्हेटिव्ह, ठीक आहे ना। e⁻x चा डेरिव्हेटिव्ह e⁻x असतोय, बट आता इथे e⁻a/x, तर आपण काय करणार, त्या सॉरी x/a, तर x/a चा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करणार, इथे -x/a त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण पुढे मल्टिप्लाय करणार आहे। इथून काय होईल, डिनॉमिनेटर सेम झाला, ए तो बाहेर आला, हा कट झाला ए सगळीकडेच, ठीक आहे ना, हा ए सगळीकडेच कॅन्सल झालाय। म्हणजे आता बाकी काय राहिलं तुमच्याकडे, फक्त e⁻x/a, हा मध्ये मायनस होईल कारण हा मायनस साइन आहेच अजून, तर मायनस मध्ये x/a, हा dy/dx तयार झालाय, म्हणजेच स्लोप ऑफ टँजेंट आपण तयार केलं, dy/dx म्हणजे स्लोप ऑफ टँजेंट, ठीक आहे। आणि आपल्याला काय करायचं, हे सगळं इक्वल टू 0 करायचं, पण याला आपण इक्वल टू 0 करणार, हे 0 झालं म्हणजे काय झालं, आता हा टर्म तुम्ही शिफ्ट करू शकता राईट साईडला, तर e⁻x/a म्हणजेच तुम्हाला मिळेल e⁻−x/a। ओके, हे जर इक्वल असेल तर याचा मिनिंग काय असणार आहे की हे पण काय असतील, इक्वल असतील, ठीक आहे ना। सो x/a म्हणजेच काय असेल, तर -x/a, पुन्हा एकदा a कॅन्सल करून द्या, x तिकडे शिफ्ट करू आपण, तर 2x म्हणजे 0 झाला, तर x म्हणजे पण काय असेल, 0 असेल। त्या पॉईंटचा ॲब्सिसा काय असायला पाहिजे, 0 असायला पाहिजे। आन्सर काय असेल, तर ऑप्शन ए मध्ये 0 गिवन आहे। म्हणजे तुम्हाला समजते ना काय केलं आपण, ते आपल्याला गिवन काय आहे, एका फंक्शनचं आपल्याला इक्वेशन दिलंय वायचं, ठीक आहे, वाय म्हणजे काय आहे ते, आणि हे जे फंक्शन, हा जो कर्व असेल म्हणजे या कर्वला, हो ठीक आहे, या कर्वला आपल्याला काय करायचं, टँजेंट फाइंड करायची, स्लोप ऑफ टँजेंट फाइंड करायचं म्हणजे कर्वचा, ठीक आहे। म्हणजे आपण काय करतोय, dy/dx फाइंड करून घेतोय, हा झाला तुमचा dy/dx, हे म्हणजे स्लोप ऑफ टँजेंट आहे। पण आता आपली जी टँजेंट असेल ती एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे, एक्सला पॅरलल म्हणजे काय असणार, तर स्लोप 0 असणार, कारण एक्सचा स्लोप 0 असतो, सो टँजेंटचा स्लोप 0 आहे। टँजेंटचा स्लोप 0 केला आपण, इथून हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर एक्सची जी व्हॅल्यू मिळेल तीच आपल्याला पाहिजे होती। ॲब्सिसा पाहिजे म्हणजे काय पाहिजे तुम्हाला, एक्स ॲक्सिस, एक्स कोऑर्डिनेट पाहिजे त्या गिवन पॉईंटचा, सो तो रिक्वायर्ड जो पॉईंट आहे त्या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट काय आहे, 0 आहे, म्हणजेच आपला ॲब्सिसा काय असणार, 0 असणार, ठीक आहे। तर हा झाला फर्स्ट क्वेश्चन। सेकंड क्वेश्चन पहा काय आहे ते, 2024चा नेक्स्ट क्वेश्चन असेल हा। फंक्शन गिवन आहे जी फंक्शन -∞ टू ∞, हा डोमेन असेल, आणि हा -π/2 टू +π/2 ही त्याची रेंज आहे, ठीक आहे ना। सो डोमेन आणि रेंज गिवन आहे फंक्शनची, फंक्शन पण दिलंय काय ते, g(u) फंक्शन गिवन आहे, 2 tan इनवर्स ऑफ e⁻u -π/2, आपल्याला फाइंड करायचं g, फाइंड नाही करायचं, म्हणजे ते फंक्शन g जे आहे ते काय ते विचारलं, ऑप्शन्स चेक करा, ऑप्शन्स काय आहेत ते, फंक्शन g इज इव्हन अँड स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग, ऑड अँड डिक्रीजिंग, ऑड अँड स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग, आणि निदर इव्हन नॉर ऑड बट स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग। म्हणजे काय चेक करायचं आता फंक्शन, एक तर चेक करा तुम्हाला की फंक्शन इव्हन आहे की ऑड आहे, हे चेक करायचं पहिली गोष्ट।
नंतर आपण चेक करणार की फंक्शन इन्क्रीजिंग की डिक्रीजिंग. आता इव्हन ऑड फंक्शन आपण ऑलरेडी फंक्शन चॅप्टरमध्ये शिकलोय. जर फंक्शन मध्ये जो व्हेरिएबल आहे त्याच्या जागेवर आपण निगेटिव्ह टाकला, निगेटिव्ह व्हेरिएबल घेतला म्हणजे एक्सच्या जागेवर -x घेतलाय. फॉर एक्झाम्पल इथे g ऑफ u फंक्शन आहे, इथे व्हेरिएबल u हा यूज केला आपण, तर u च्या जागेवर आपण -u जर टाकला तर काय व्हायला पाहिजे, जर सेम फंक्शन मिळालं तर फंक्शन इव्हन म्हणणार आपण त्याला. जर निगेटिव्ह मिळालं फंक्शनचं तर आपण त्याला ऑड फंक्शन म्हणणार आहेत, ठीक आहे ना. आणि जर सेम पण नाही आला आणि निगेटिव्ह पण नाही आला, याचं मिनिंग काय होईल की ते फंक्शन इव्हन पण नाही आणि ऑड पण नाही, ठीक आहे ना. तर हे तर इव्हन ऑड चेक करण्यासाठी असेल. इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन चेक करण्यासाठी काय करावं लागेल, डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल तुम्हाला. डेरिव्हेटिव्ह घेणार आपण, जर डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आली म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 असेल तर आपण सांगतो फंक्शन इज इन्क्रीजिंग. जर तो लेस दॅन 0 आला तर आपण फंक्शन सांगतो डिक्रीजिंग, ठीक आहे. सो हे आपल्याला दोन गोष्टी चेक करायच्यात. तर पहिले इव्हन ऑड चेक करून घेऊ आपण. इव्हन ऑड चेक करण्यासाठी फंक्शन काय ते लिहून घेऊ पहिले. g ऑफ u फंक्शन गिव्हन आहे आपल्याला 2 tan इनवर्स ऑफ e ऑफ u e रेज टू u मायनस π/2, ठीक आहे ना. हे फंक्शन गिव्हन आहे g ऑफ u हे फंक्शन. आता इव्हन आहे की ऑड आहे चेक करायचं आहे, बट प्रॉब्लेम काय आता आपल्याकडे की जर आपण इथे e रेज टू u च्या जागेवरती u च्या जागेवरती -u सबस्टिट्यूट केला तर इथे होईल, ठीक आहे, हा -u आणि कॉट इनवर्स कराल, ठीक आहे. चेक करू आपण काय होईल ते. आपण काय करणार आहेत, u च्या जागेवरती -u सबस्टिट्यूट करणार आहेत, तर हा होईल 2 tan इनवर्स ऑफ e रेज टू -u मायनस π/2, ठीक आहे. तर हा e रेज टू -u म्हणजेच 1/e रेज टू u म्हणू शकतो आपण त्याला. तर हा होईल 2 tan इनवर्स ऑफ 1/e रेज टू u मायनस π/2, ठीक आहे. पुन्हा टॅन इनवर्सच्या आतमध्ये रेसिप्रोकल जर केला आपण तर बाहेर कॉट इनवर्स बनणार आहे. तर हे काय होणार म्हणजे हा होईल 2 cot इनवर्स ऑफ e रेज टू u मायनस π/2, ठीक आहे. आता याला पुन्हा चेंज करायचं असेल थोडंफार आपल्याला तर आपण एक काम करू शकतो, कारण हे एकदम डिफरंट फंक्शन मिळालं ना, पूर्णच वेगळं फंक्शन मिळालं. ते प्लस मायनस मध्ये अजून काही तयारच झालं नाही, सेम पण नाही तयार झालं, निगेटिव्ह पण फंक्शनचं तयार नाही झालं, एकदम वेगळाच टर्म तयार झाला काहीतरीच जो नव्हतोच आपल्याकडे. तर आपण एक काम करूया, आणखी थोडं सिम्प्लिफाय करू. हा जो π/2 आहे त्याला चेंज करू आपण. ऍक्च्युअली टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय ही एक तुमच्याकडे आयडेंटिटी आहे इनवर्स फंक्शनची. टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय, टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स अशी एक आयडेंटिटी आपल्याकडे. इथे लिहून घेऊ आपण ते काय ते. असं जर असेल तुमच्याकडे की टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स, याला आपण π/2 सांगतो. की इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये आयडेंटिटी आपण शिकलेलो आहेत. तर ही जर आयडेंटिटी यूज केली आपण आणि हा π/2 चेंज केला तर π/2 ला आपण काय लिहू शकतो इथे, हे 2 cot इनवर्स ऑफ e रेज टू u मायनस ब्रॅकेटमध्ये आपण याला करणार आहेत टॅन इनवर्स ऑफ e रेज टू u प्लस कॉट इनवर्स ऑफ e रेज टू u, ठीक आहे ना. π/2 म्हणजेच काय असते, टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स. एक्सच्या जागेवर कोण घ्यायचं आपण, e रेज टू u घ्यायचं. तर π/2 ला मी चेंज केलं असं आता. तर हे काय होईल, एकतर 2 cot इनवर्स एक्स, ठीक आहे, एक्स म्हणजे आता e रेज टू u आहे, हा मायनस होईल टॅन, ठीक आहे. मग टॅन आधी लिहून घेऊ आपण. टॅन इनवर्स ऑफ e रेज टू u पहिला लिहिला. सेकंड टर्म काय बनणार आहे, हा 2 टाइम्स कॉट इनवर्स मधून हा 1 टाइम कॉट इनवर्स मायनस होणार आहे, म्हणजे राहील 1 टाइम्स कॉट इनवर्स. प्लस मध्ये असेल तुमच्याकडे हा कॉट इनवर्स ऑफ e रेज टू u. ओके, इथून काही चेंज होत नाहीये, बट असं लिहिण्यापेक्षा आपण एक काम करूया, थोडंसं काय ना थोडं अरेंजमेंट तुम्हाला करावं लागेल. हे डायरेक्ट तर काही आन्सर येत नाही, म्हणजे एक काम करूयात आपण इथे हा जो π/2 आपण चेंज केला ना याला आपण असं लिहूयात. आता सगळं आपल्याला टॅन इनवर्स मध्ये आन्सर पाहिजे, कारण आपलं फंक्शन टॅन इनवर्सच्या फॉर्म मध्ये. तर आपण त्याला काय करू, हा जो π/2 आहे त्याला आपण इथे जे आहे π/2 म्हणजेच काय असणार की टॅन इनवर्स प्लस कॉट इनवर्स असं लिहू शकतो आपण त्याला. तर आपण एक त्याला छोटासा चेंज करू, हा जो कॉट इनवर्स आहे त्यालाच आपण चेंज करू टॅन इनवर्स मध्ये. मग कॉट इनवर्स म्हणजे काय असेल तर π/2 मायनस टॅन इनवर्स असेल, ठीक आहे ना. इथे चेंज करू आपण तो π/2 बदलण्यापेक्षा, कारण आपल्याला आन्सर मध्ये π/2 पाहिजेच ना. जे काही तुमचं ओरिजिनल फंक्शन आहे त्याच्यामध्ये π/2 ची व्हॅल्यू राहायलाच पाहिजे π/2. सो तो नको डायरेक्ट चेंज करायला, आपण याला चेंज करू, ठीक आहे. तर 2 टाइम्स कॉट इनवर्सला आपण काय लिहिणार आहेत, π/2 मायनस टॅन इनवर्स ऑफ e रेज टू u, ठीक आहे. आणि मायनस π/2 आहे पुढे. आता स्प्लिट करायला तर हे 2 डिस्ट्रीब्यूट होईल, 2 टाइम्स π/2 मायनस हा π/2, हे समजते ना. म्हणजे हा 2 मल्टिप्लाय म्हणजे हा पाय झाला, तर पाय मायनस π/2 पुन्हा π/2 राहिला प्लस मध्ये, ठीक आहे. एक π/2 राहिला प्लस मध्ये, आणि हा 2 इंटू हा मायनस टॅन आहे, म्हणजे हा मायनस मध्ये
2 tan इनवर्स असं लिहूया आपण त्याला. आता आपल्याकडे बाकी काय काय आहे तर मायनस मध्ये 2 tan इनवर्स आहे e रेस टू यू आणि हा पाय मायनस पाय बाय 2 म्हणजे प्लस पाय बाय 2 बाकी आहे. ठीक आहे, तर मायनस साइन जर कॉमन घ्याल तर 2 tan इनवर्स ऑफ e रेस टू यू आणि मायनस पाय बाय 2 असं तयार होईल जर आपण मायनस साइन कॉमन घेतला तर. ठीक आहे ना, आणि हे जे काही ब्रॅकेट पुढे तयार झालंय ना, हा ब्रॅकेट म्हणजेच कोण आहे, हा तुमचा ओरिजिनल फंक्शन आहे जी ऑफ यू. म्हणजे आपल्याला काय मिळालं, मायनस मध्ये मिळाला जी ऑफ यू. ही थोडीशी अरेंजमेंट करावी लागली. आधी आपण पाय बाय 2 चेंज करून बघितला, पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो की तो पाय बाय 2 जातो डायरेक्ट. आपल्या ओरिजिनल फंक्शन मध्ये पाय बाय 2 आहेच. हे जर इव्हन ऑड चेक करायचं असेल तर त्याच्यामध्ये हा पण टर्म राहायला पाहिजे ना पाय बाय 2. म्हणजे आपण पाय बाय 2 चेंज नाही करायचं. मग आपण ट्राय करून बघितलं बट ते काही येत नाही आन्सर. मग आपण दुसरा अप्रोच काय असेल की तुम्ही मग कॉट इनवर्सला चेंज करा. ठीक आहे ना, जर पाय बाय 2 चेंज करून आन्सर येत नाही जे पाहिजे ते, तर दुसरा अप्रोच काय, इथून कॉट इनवर्स बनवा. कॉट इनवर्स म्हणजेच काय होईल, पाय बाय 2 मायनस टॅन इनवर्स. मी काय केलं की कॉट इनवर्सला पाय बाय 2 मायनस टॅन इनवर्स लिहिला. हे बाकी सगळं कॅल्क्युलेशन करून घेतले काय तयार होतं आपल्याकडे, मायनस मध्ये जी ऑफ यू मिळतोय. ठीक आहे ना, मायनस मध्ये जी ऑफ यू म्हणजे आपण जी ऑफ मायनस यू फाइंड केला, त्याची व्हॅल्यू मिळाली मायनस जी ऑफ यू. निगेटिव्ह फंक्शन तयार झालं म्हणजे फंक्शन काय असणार, ऑड असणार. हे जी ऑफ यू जे फंक्शन आहे हे ऑड आहे. एक तर गोष्ट समजली आता आपल्याला की फंक्शन ऑड असेल म्हणजे ऑप्शन बी आणि ऑप्शन सी दोन ऑप्शन बाकी राहिले, दोन ऑप्शन इलिमिनेट झाले. ठीक आहे, आपल्याला ऑप्शन इलिमिनेट करत जायचं. तुमची आन्सर द्यायची मेथड जी असेल तुम्ही एकतर तुम्ही ते आन्सर फाइंड करा ऍक्च्युअल जे असेल ते. दुसरी मेथड अशी असेल की तुम्ही ऑप्शन्स इलिमिनेट करत चला, ऑप्शन कमी करत करत जायचंय. कधी कधी असं होईल की पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करायची गरज पण नाही पडणार, मध्ये कुठेतरी आपल्याला ते ऑप्शन इलिमिनेट करता करता आन्सर मिळून जाईल. ठीक आहे ना, सो तिथे पण आपण वेळ थोडासा वाचू शकतोय. इथे पहा आता ऑड फंक्शन प्रूव्ह झालं. आता तुम्हाला काय पाहिजे, हे इन्क्रीजिंग की डिक्रीजिंग हे चेक करायचं आता. ठीक आहे ना, सेकंड थिंग काय की इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग हे चेक करायचंय. त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल या फंक्शनचा. चला ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. जी डॅश ऑफ यू फाइंड करू. जी डॅश ऑफ यू तर 2 टाइम्स टॅन इनवर्स साठी काय होईल, डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस या फंक्शनचा स्क्वेअर म्हणजे ई रेस टू यू इंटू याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय होणार ई रेस टू यू मायनस पाय बाय 2 चा 0 असेल तो. ठीक आहे, म्हणजे काय तयार झालं, 2 टाइम्स ई रेस टू यू डिवायडेड बाय 1 प्लस ई रेस टू यू. हा तयार झाला आपल्याकडे जी डॅश ऑफ यू. डेरिव्हेटिव्ह बनवलंय आपण. आता याच्यामध्ये एक गोष्ट ऑब्झर्व करता येईल की ई रेस टू यू हे जे फंक्शन आहे, ई रेस टू यू एक्सपोनेन्शियल फंक्शन सांगतो आपण त्याला. हे कधी निगेटिव्ह तर होणार नाही, हे तर ऑलवेज पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे ना, हे ऑलवेज ग्रेटर दॅन 0 असतंय. म्हणजे न्यूमरेटर ऑलवेज पॉझिटिव्ह, डिनॉमिनेटर पण ऑलवेज पॉझिटिव्ह. त्याच्यामध्ये +1 आहे ना, तर हे पॉझिटिव्ह, त्याच्यामध्ये +1 म्हणजे पॉझिटिव्ह नंबर मिळणार आहे. दोन्ही गोष्टी पॉझिटिव्ह म्हणजे काय होईल, हा जो जी डॅश ऑफ यू आपण फाइंड केला डेरिव्हेटिव्ह वाला फंक्शन, हा ऑलवेज ग्रेटर दॅन 0 असणार आहे. आणि ऑलवेज ग्रेटर दॅन 0 असेल म्हणजेच काय असणार, फंक्शन स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग असणार. आता ऑप्शन चेक करा, ऑड फंक्शन सोबत इन्क्रीजिंग कुठे सांगितलंय, ऑड सोबत इथे डिक्रीजिंग म्हणतात म्हणजे हा तो ऑप्शन गेला. आता ऑड सोबत इन्क्रीजिंग सांगितलंय म्हणजे ऑप्शन काय असेल आपला, सी असेल. आन्सर काय असायला पाहिजे, ऑप्शन सी असायला पाहिजे. ठीक आहे, तर दोन गोष्टी चेक करायच्यात. एक तर फंक्शन इव्हन आहे की ऑड ते चेक करायचंय. दुसरी गोष्ट फंक्शन इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग ते चेक करायचं. हे सोपं आहे, इन्क्रीजिंग डिक्रीजिंग चेक करणं सोपं आहे. डेरिव्हेटिव्ह घ्या, प्लस तो पॉझिटिव्ह मिळणार की निगेटिव्ह मिळणार हे ठरवा. जर पॉझिटिव्ह असेल तर फंक्शन इन्क्रीजिंग, निगेटिव्ह असेल तर फंक्शन डिक्रीजिंग. ठीक आहे, पण ऑड आणि इव्हन चेक करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, हे थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह काम झालं आता की त्या यूच्या जागेवर मायनस यू सबस्टिट्यूट करणार आपण. ते केल्यानंतर जर फंक्शन ओरिजिनल फंक्शन जे आहे तेच मिळालं तर फंक्शन इव्हन सांगायचंय, निगेटिव्ह मिळालं तर ऑड सांगायचंय. इथे निगेटिव्ह येते बट त्यासाठी थोडीशी अरेंजमेंट तुम्हाला करावी लागली. हा जो कॉट इनवर्स आहे याला चेंज करावं लागलंय, ती आपली आयडेंटिटी यूज करून. इनवर्स फंक्शन मध्ये जी आपण आयडेंटिटी यूज करतो ती आपण यूज केली आणि तिथून काय मिळालं, मग तो ऑड फंक्शन तयार झाला. ठीक आहे, तर या दोन गोष्टी आपण चेक केल्यात, इव्हन आणि ऑड चेक केला आणि दुसरी गोष्ट इन्क्रीजिंग की डिक्रीजिंग चेक केलं. कन्सेप्ट लक्षात ठेवा. म्हणजे नेक्स्ट क्वेश्चन पहा काय दिलाय, थीटा डिनोट्स द ॲक्यूट अँगल बिटवीन कर्व्स. हे दोन कर्व्सचं इक्वेशन दिलंय, यांच्यामधला अँगल सांगितलाय थीटा ॲट अ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. देन मॉड ऑफ टॅन थीटा फाइंड करायचं आपल्याला. ठीक आहे, आता फर्स्ट वाला कर्व काय, y = 10 - x². याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकू आपण लगेच. dy/dx हा होईल -2x. ठीक आहे, सेकंड जो कर्व दिलाय तो कर्व काय, y = 2 + x². याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या, dy/dx. हे डेरिव्हेटिव्ह घेतोय म्हणजे आपल्याला काय मिळतंय, स्लोप ऑफ टॅन्जंट मिळतोय. ठीक आहे ना, त्या पर्टिक्युलर कर्वचं काय फाइंड करतोय आपण, स्लोप ऑफ टॅन्जंट फाइंड करतोय. तर या दोन आपण टॅन्जंटचे स्लोप फाइंड केलेत दोन कर्वसाठी. कंडिशन काय दिली आहे की या दोन
कर्व्स मध्ये अँगल सांगितलाय, थीटा डिनोट्स दी अक्यूट अँगल बिटवीन दीज टू कर्व्स, त्याच्यात दोन कर्व मधला अँगल आहे, बट दोन कर्व मधला अँगल म्हणजेच त्यांच्या टँजंट मधला अँगल असतो. हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. आता कुठल्या पण दोन कर्व मधला जर अँगल तुम्हाला दिला पॉईंट ऑफ इंटरसेक्शनला, तर त्या दोन कर्व मध्ये आपण अँगल नाही सांगू शकणार डायरेक्ट ना, तर आपण काय करतो की टँजंट मधला अँगल सांगतो त्या दोन कर्वच्या. हे जे आपण फाइंड केलं इथे, हे टँजंटचे स्लोप फाइंड केलेत, आणि जर तुम्हाला स्लोप माहिती असतील तर तुम्ही काय करू शकताय, अँगल फाइंड करू शकताय. बट हे कन्सेप्ट हा लक्षात ठेवायचा आहे की दोन कर्व मध्ये आपण डायरेक्ट अँगल नाही सांगत, आपण अँगल सांगतो त्या दोन टँजंट मधला. कर्व मधला अँगल म्हणजेच त्यांच्या टँजंट्स मधला अँगल, ठीक आहे ना. सो आपण टँजंट्स मधला अँगल फाइंड करायचा जर असेल तुम्हाला, तर आता काय पाहिजे, टॅन थीटा फाइंड करायचा. ठीक आहे, हे दोन तर स्लोप आपण मिळवले, -2x आणि +2x. यांच्या आता आपल्याला पाहिजेत व्हॅल्यू. यांच्या व्हॅल्यू पाहिजे असतील तर तुम्हाला हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड करावं लागेल, कारण इथे x अननोन आहे, या x ची व्हॅल्यू पाहिजे ना आपल्याला. तर तो कुठून फाइंड करणार की हा जो अँगल थीटा आहे तो पॉईंट ऑफ इंटरसेक्शनला आहे. मग तुम्हाला हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड करायचा असेल तर एक काम करू शकतो आपण, इथून जी y ची व्हॅल्यू आहे, आपण ही जी y ची व्हॅल्यू आहे ती तिकडे सबस्टिट्यूट करूयात. म्हणजे काय होईल ना, पहिला जो y तो आपण लिहिणार, हा जो y म्हणजे याला आपण लिहायचं 10 - x² इक्वल्स टू राईट साईडला काय असेल 2 + x² असेल. ठीक आहे, तर हा x² तिकडे प्लस करा, हा 2 टाइम्स x² म्हणजेच 8 झाला, तर x² म्हणजे काय असेल 4 असेल, आणि x म्हणजे काय असेल मग +or - 2 असेल ते. ठीक आहे, याला आपण लिहिणार +or - 2 लिहिणार आहे. ठीक आहे, ओके. आता कुठला पण एक तुम्ही x घेऊ शकता, प्लस वाला x किंवा मायनस वाला x. ठीक आहे, प्लस वाला x घेऊ आपण. जर x = 2 असेल तर काय होईल, हे हा जो स्लोप आहे m1 म्हणू आपण याला, फर्स्ट टँजंटचा स्लोप तो काय मिळेल आपल्याला -4 मिळेल. सेकंड टँजंटचा स्लोप काय मिळणार m2, हा +4 मिळणार आहे. ठीक आहे, यांच्या व्हॅल्यूज तयार झाल्या म्हणजे इथे आपण येऊन थांबलो होतो, -2x आणि 2x हे दोन स्लोप तयार झाले, बट त्याच्यामध्ये x काय माहित नव्हतं आपल्याला. बट तो जो पॉईंट, ज्या पॉईंटला आपण तो अँगल सांगतोय, तो पॉईंट काय, त्या दोन कर्वचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे. ठीक आहे, मग आपण इथे काय केलं की पॉईंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड केला दोघांना सॉल्व्ह करून. आता इथे काय करायचं, टॅन थीटाची व्हॅल्यू पाहिजे, तर मॉड ऑफ टॅन थीटा पाहिजे. दोन टँजंटचे आपल्याला स्लोप्स माहिती आहेत, दोन लाईनचे स्लोप माहिती असेल तर आपण अँगल फाइंड करतो. फॉर्म्युला काय आपल्याकडे, टॅन थीटा म्हणजे मॉड ऑफ m1 - m2 डिवायडेड बाय 1 + m1 m2. याच्यामध्ये फक्त आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. आता तर m1 म्हणजे -4 आहे, पुन्हा -4, 1 प्लस हा -4 × +4. ठीक आहे, तर हे काय तयार झालं म्हणजे वरती -8 आहे, हा -16 + 1 -15 झाला. तर सॉरी, इथे मायनस तर कॅन्सलच होणार आहे, तसं पण कॅन्सल झालं असतं किंवा तो मॉड पण आहेच, तर मायनस कॅन्सल झाला आणि आपला आन्सर काय यायला पाहिजे 8/15 यायला पाहिजे. ठीक आहे, ऑप्शन कुठे, हा ऑप्शन ए मध्ये दिलाय 8/15. ठीक आहे ना, फक्त छोटासा कन्सेप्ट आहे, दोन कर्व मध्ये जर अँगल दिला असेल तर तो त्या कर्व मधला अँगल आपल्याला डायरेक्ट नाही फाइंड करतात, आपण त्यांच्या टँजंट्स मधला अँगल फाइंड करतो. ठीक आहे, मग टँजंट साठी काय पाहिजे, तर टँजंटचे स्लोप पाहिजेत. dy/dx आपण फाइंड करून घेतले, तो पॉईंट पाहिजे होता ज्या पॉईंटला टँजंट आहेत, तर तो पॉईंट कसा फाइंड करणार आपण, ते दोन इक्वेशन सॉल्व्ह करायचे सोबत. तिथून जी काय व्हॅल्यू मिळेल x ची, तो x इकडे यूज करायचा, कुठला पण एक यूज करा, x +1 यूज, +2 किंवा -2 दोन्ही पॉसिबल आहेत. म्हणजे आता आपण +2 यूज केला तर फायनल आन्सर काय होईल मग 8/15. ठीक आहे, सोपं आहे, सिंपल आहे. कॅल्क्युलेशनचं थोडंसं काम आहे, तेवढं कॅल्क्युलेशन तुम्हाला करावे लागतील. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. पुढचा क्वेश्चन पहा काय तो, इक्वेशन ऑफ मोशन ऑफ पार्टिकल एस गिवन आहे, म्हणजे हे तुम्हाला डिस्प्लेसमेंट दिलंय म्हणजे. ठीक आहे ना, एस ही एक डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिलंय म्हणजे, आणि त्यांनी सांगितलं इफ द डिस्प्लेसमेंट आफ्टर 1 सेकंड इज 20 मीटर. एक काम करू, लगेच आपण सोबत लिहून घेऊयात काय काय गिवन आहे आपल्याला ते. ठीक आहे, गिवन काय की 1 सेकंड आफ्टर 1 सेकंड. ठीक आहे, टाइम जेव्हा तो 1 सेकंड होईल त्यावेळेस डिस्प्लेसमेंट सांगितली आहे, किती सांगितली, 20 मीटर. याचं इक्वेशन तयार होईल ना लगेच, कारण येस आपल्याकडे आहेच ऑलरेडी. येस म्हणजे 20 आहे, हे कधी असेल जेव्हा टाइम 1 असेल. इथे टी ची व्हॅल्यू 1 सबस्टिट्यूट करा, तर ए मिळाला, इथे बी मिळाला, इथे सी मिळाला. ठीक आहे, इक्वेशन नंबर 1 तयार झालं, जे काही आपल्याला गिवन आहे फर्स्ट डेटा, तिथून आपण इक्वेशन नंबर 1 मिळवले. सेकंड गोष्ट काय दिली आता, की व्हेलॉसिटी आफ्टर 2 सेकंड्स, जेव्हा टाइम 2 सेकंड होणार आहे त्यावेळेस व्हेलॉसिटी आपल्याला सांगितली आहे 30 मीटर पर सेकंड. ठीक आहे, 30 मीटर पर सेकंड. व्हेलॉसिटीचं इक्वेशन कसं बनवायचंय, डिस्प्लेसमेंट जर तुम्हाला गिवन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार आपण विथ रिस्पेक्ट टू टाइम, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, तर व्हेलॉसिटी मिळेल. म्हणजे व्हेलॉसिटीचं इक्वेशन तयार करून घेऊ ना आपण, ds/dt. हे जर आपण केलं तर आपल्याला व्हेलॉसिटी मिळणार आहे. डेरिव्हेटिव्ह इथे चेक करा, हा होईल 280
प्लस सेकंड टर्म काय असेल बी असेल. आता व्हेलॉसिटीची व्हॅल्यू गिवन आहे 30 व्हेन टी इज 2. ठीक आहे 2 सेकंड्स. सो व्हेलॉसिटी 30 यूज करू इथे आपण. पुढे टी ची व्हॅल्यू 2 सबस्टिट्यूट करायची आहे. म्हणजे हा 4a प्लस बी तयार झाला इक्वेशन नंबर 2. याला इक्वेशन नंबर 2 देऊन ठेवलंय मी. आता थर्ड कंडिशन काय दिली आहे की ऍक्सलरेशन इज 10 याच टाइमसाठी पण टाइम इज 2 सेकंड्स. आफ्टर 2 सेकंड्स velocity is 30 मीटर पर सेकंड and acceleration is 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऍक्सलरेशन कसं फाइंड करतो आपण, तर आपण डेरिव्हेटिव्ह घेतो व्हेलॉसिटीचा. ऍक्सलरेशन म्हणजेच काय असतं, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी वाला हे इक्वेशन आहे तुमच्याकडे, याचा डेरिव्हेटिव्ह घ्या आता, तर तो मिळेल 2a. ठीक आहे, बीचा 0 होणार डेरिव्हेटिव्ह. व्हेलॉसिटी आपल्याला काय, सॉरी ऍक्सलरेशन हे झालं ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन काय गिवन आहे, ऍक्सलरेशन गिवन आहे आपल्याकडे 10. तर 10 म्हणजे काय असेल 2a. याच्यामध्ये टाइमचा व्हेरिएबल आलाच नाही, टी याच्यामध्ये आलाच नाही. आता टी आलाच नाही म्हणजे तो यूज नाही करायचा आहे. इथून डायरेक्ट तुम्हाला ए ची व्हॅल्यू भेटते. ए मिळाला 5. ए जर 5 मिळाला असेल तर याला इक्वेशन नंबर 2 मध्ये सबस्टिट्यूट करा. इथून काय तयार होईल, इक्वेशन नंबर 2 मध्ये टाकल्यानंतर ए ची व्हॅल्यू 5 टाकायची आपल्याला. 20 तिकडे मायनस झाला तर बी ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 10. ओके, ए आणि बी फाइंड झाले, शोधले आपण त्यांना काय ते. आता सी ची व्हॅल्यू पाहिजे. फाइंड काय करायचं ऍक्च्युअली नंतर शेवटी जाऊन. ओके, इथं असं विचारलं काहीतरी ए प्लस सी म्हणजे काय, ए प्लस बी म्हणजे काय, हे आपण त्यांचे व्हॅल्यूज फाइंड करून घेऊ पहिल्यांदा. ए आणि बी तर आपल्याला भेटलेत, या दोघांची पण व्हॅल्यू काय करायची आता इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकायची. आणि मग 1 मधून काय भेटेल तुम्हाला, 1 मध्ये काय होणार आहे, ए आणि बी फाइंड केला आपण 15. तर 15 जर तिकडे मायनस केला तर तो 5 मिळाला, म्हणजे सी ची व्हॅल्यू मिळाली 5. आता चेक करा रिलेशन काय असेल ते. ए प्लस सी म्हणजेच बी आहे. ठीक आहे, असं कुठे आहे का चेक करू आपण. ए प्लस सी म्हणजे बी. ओके, इक्वेशन ऑप्शन नंबर बी आहे. बी मध्ये सांगितलंय ते की ए प्लस सी म्हणजे बी मिळणार आहे. 15 प्लस 5 सॉरी 5 प्लस 5 10 हा बी मिळेल, म्हणजे तर ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर असायला पाहिजे. ठीक आहे, सिंपल कन्सेप्ट आहे. तुम्हाला व्हेलॉसिटी फाइंड करायची आहे, डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन गिव्हनच आहे, ते फंक्शन गिव्हन आहे, डिस्प्लेसमेंट फंक्शन गिव्हन आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, व्हेलॉसिटी मिळेल. व्हेलॉसिटी डेरिव्हेटिव्ह घेतला की ऍक्सलरेशन मिळेल. त्यांच्या व्हॅल्यूज गिव्हन आहेत पर्टिक्युलर टाइमसाठी. तिथून काय करायचं ते एबीसीच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्यात आणि त्यांच्यामध्ये रिलेशन काय असेल ते सांगायचं आपण. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पहा. अन ओपन टँक विथ स्क्वेअर बॉटम. ओके, हा क्वेश्चन थोडासा आता वाचावं लागेल व्यवस्थित, काय काय गिव्हन आहे ते. काय सांगितलं सुरुवातीला की ओपन टँक म्हणजे ओपन टॉप ओपन आहे त्या टँकचा, विथ अ स्क्वेअर बॉटम टू कंटेन 4000 क्युबिक सेंटीमीटर ऑफ लिक्विड्स. ओके, लिक्विड. ओके, एक टँक आहे म्हणजे असा ज्याचा बॉटम जो आहे तो स्क्वेअर आहे. ठीक आहे ना, स्क्वेअर बॉटम आहे. आणि जर स्क्वेअर बॉटम असेल तर काय होणार आहे, या टाईपचा हा टँक असेल म्हणजे. ठीक आहे, हा एक क्युबायडल टँक आहे म्हणजे त्याचा बॉटम स्क्वेअर आहे. बट ठीक आहे, तर ही साईड जी असेल ती आपण एक्स ॲज्युम करू की जो स्क्वेअर आहे खालचा त्याच्या साईड्स काय आहेत, एक्स आहेत. आणि हाईट जी आहे ती एच म्हणू आपण त्या हाईटला. ठीक आहे, आपण हा एक बॉक्स तयार केला लगेच, ज्याच्यामध्ये काय झालं, बॉटम जो आहे तो स्क्वेअर आहे, ज्याची साईड एक्स आहे, आणि त्या टँकची हाईट काय असेल, एच असेल. ठीक आहे, हा एक क्युबायडल बॉक्स आपण तयार केलाय. ओके, याचं व्हॉल्यूम दिलंय, म्हणजे याच्यामध्ये किती लिक्विड असेल म्हणजे काय, त्याचं व्हॉल्यूम असेल टोटल. व्हॉल्यूम काय गिव्हन आहे 4000 क्युबिक सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे, इज टू बी कन्स्ट्रक्टेड. हा एक बनवायचा टँक आपल्याला या व्हॉल्यूमचा. the dimensions of tank so that the surface area of tank is minimum. ओके, हे इम्पॉर्टंट आहे. आता या टँकचा सरफेस एरिया मिनिमम असेल त्यासाठी तुम्हाला डायमेन्शन्स सांगायचे. डायमेन्शन्स म्हणजे आता काय सांगायचं आपण, एक्स आणि एच ची व्हॅल्यू पाहिजे. एक्स म्हणजे काय असेल आणि एच म्हणजे काय असेल, सो दॅट जे सरफेस एरिया बनेल त्या टँकचा तो मिनिमम असला पाहिजे. ठीक आहे, सगळ्यात पहिले काम करू आपण. आपल्याकडे व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आपण बनवू शकतो आता. ठीक आहे, व्हॉल्यूम कसं बनवतो आपण क्युबायडल मध्ये, LBH तुम्ही फॉर्म्युला सांगता. इथे काय येते, एल आणि बी दोन्ही पण एक्स आहेत, म्हणजे एक्स स्क्वेअर आणि इंटू हाईट म्हणजे एक्स स्क्वेअर एच असं तयार झालं हे व्हॉल्यूमचा फॉर्म्युला. ठीक आहे ना, बॉटमचा एरिया इंटू हाईट, किंवा तुम्ही LBH म्हणा, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट, तर एक्स इंटू एक्स स्क्वेअर इंटू एच असं तो फॉर्म्युला तयार होणार आहे. हे झालं 4000. आता इथून काय करू शकतो आपण, इथून याच्यामध्ये 2 व्हेरिएबल तयार झाल्या. सुरुवातीलाच पाहायचं आपण की इथं काय झालं, जो फॉर्म्युला आपण तयार केला व्हॉल्यूमचा त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत, एक्स आणि एच. तर पुढे जाऊन 2 व्हेरिएबल नाही चालणार आपलं. डेरिव्हेटिव्ह तुम्हाला जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असेल तर सगळं इक्वेशन आपल्याला एका सिंगल व्हेरिएबल मध्ये चेंज करायचंय. मग जर सिंगल व्हेरिएबल मध्ये चेंज करायचं असेल तर आपण एक काम करूयात ना, एच ची व्हॅल्यू आपण बनवून घेऊ काय होईल ती. नंतर जिकडे कुठे एच येईल त्या एचच्या जागेवर काय करायचं आपण, तो हा फॉर्म्युला सबस्टिट्यूट करायचा. तर आपण काय पाहतो की इथून एच ची आपण व्हॅल्यू बनवणार आहेत.
एच ची व्हॅल्यू काय बनेल, एच इक्वल्स टू असेल 4000 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर, ठीक आहे ना. तर हा एच तुमचा बनणार आहे. जिथे कुठे नंतर एच ची व्हॅल्यू मिळेल गरज पडेल ना आपल्याला, तिथे आपण एच म्हणजे 4000 अपॉन एक्स स्क्वेअर यूज करायचा, ठीक आहे. ओके, आता काय पाहिजे आपल्याला, सरफेस एरिया मिनिमम करायचा आहे. सरफेस एरिया मिनिमम जर करायचा असेल तर तुम्हाला आधी सरफेस एरियाचा फॉर्म्युला बनावा लागेल, म्हणजे ठीक आहे. सरफेस एरियाचा फॉर्म्युला आपण तयार करू याचा. इथे काय की टॉप ओपन आहे, म्हणजे हा तर ओपन आहे, ठीक आहे. टॉप वरती काही नाही, तिथे एरिया, तिथे जो सरफेस नाही म्हणजे. आता काय होईल, एक तर तुमच्याकडे ह्या 4 फेस आहेत. कुठल्या फेस आहेत, या 4 साईडच्या, या 4 फेसेस. त्या साईडला 4 फेसेस आहेत, त्या 4 फेस असतील आणि बॉटम असणार आहे, म्हणजे 5च फेस आहे, ठीक आहे ना. तर जी साईडवाली फेस आहे याचा एरिया काय असेल, एक्स इंटू एच, कारण तो रेक्टेंगल आहे. रेक्टेंगलचा एरिया आपण काय सांगणार, एच इंटू एक्स, ठीक आहे ना. तर 4 साईड आहेत, म्हणजे एरिया जो मिळेल आपल्याला, आता सरफेस एरिया फाइंड करतोय आपण त्या टँकचा. तर 4 फेस ज्या आहेत त्या एक्स इंटू एच वाल्या आहेत, रेक्टेंगलचा एरिया म्हणजे तो. तर 4 इंटू एक्स इंटू एच हा झाला तुमचा त्या 4 फेसेसचा एरिया. प्लस आता काय असेल की बॉटम एक आपल्याकडे असणार ना, बॉटम तर स्क्वेअर आहे, मग बॉटमचा एरिया काय असेल, एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर असेल, ठीक आहे. तर तो असेल एक्स स्क्वेअर, हा असेल एक्स स्क्वेअर. म्हणजे सरफेस एरिया काय असणार आहे, 4hx प्लस एक्स स्क्वेअर. ओके, इथून एक काम करू आपण, इथे जो एच यूज करतोय ना आता, तो कुठून यूज करायचा, इथून यूज करायचा, कारण 2 व्हेरिएबल नको आहेत इक्वेशन मध्ये. सरफेस एरियाचं आपण इक्वेशन तयार करतोय, ते फंक्शन काय असेल ते, त्याच्यामध्ये पुन्हा एकदा 2 व्हेरिएबल आले, एक्स पण आला आणि एच पण आला. तर जो काही एच इकडे तयार केला आपण, तो एच आपण तिथे यूज करायचा. म्हणजे काय होईल, हे सरफेस एरियाचं जे फंक्शन आहे ते असं तयार झालं पहा आता, की 4000 अपॉन एक्स स्क्वेअर, ठीक आहे, प्लस एक्स स्क्वेअर. म्हणजे आपण पूर्ण इक्वेशन सगळं एक्स मध्ये तयार करतोय. तर हे काय झालं, 16000 अपॉन एक्स प्लस एक्स स्क्वेअर. आता हे झालं तुमचं एरियावालं फंक्शन. एरियाचं आपण इक्वेशन तयार केलं काय असेल ते. इथे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की 2 व्हेरिएबल नको आहेत, म्हणून आपण काय केलं, व्हॉल्यूमच्या फॉर्म्युल्यामधून एच बनवून घेतला. एच झाला की त्याला इकडे सबस्टिट्यूट करायचं. इथून आपण तो एरियावाला फॉर्म्युला तयार केला, ठीक आहे ना. एरियावाला फॉर्म्युला तयार केला, 16000 अपॉन एक्स प्लस एक्स स्क्वेअर असं तयार झालं हे. आता तुम्हाला हा एरिया मिनिमम करायचा, ठीक आहे ना. त्यांनी सांगितलं की सरफेस एरिया ऑफ द टँक शुड बी मिनिमम. ज्या डायमेन्शनसाठी सरफेस एरिया मिनिमम असेल त्या डायमेन्शन्स आपल्याला सांगायच्यात, एच आणि एक्स ची व्हॅल्यू सांगायची आहे. तर सरफेस एरिया मिनिमम पाहिजे असेल तर आपण मिनिमम मॅक्सिमाचा कन्सेप्ट बघितलाय. इथे आपण डेरिव्हेटिव्ह घेणार, या एचा डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि त्याला इक्वल टू 0 करायचं असतं, ठीक आहे ना, ते क्रिटिकल पॉईंट्स फाइंड करण्यासाठी. आणि मग आपण ते सेकंड डेरिव्हेटिव्ह घेऊन त्यात चेक करतो कुठल्या पॉईंटला लेस दॅन 0 ग्रेटर दॅन 0 ते. तोच सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट आपण यूज करणार आहेत. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घ्या इथे. तर हा काय होईल, 16000 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर, म्हणजे 16000 जागेवरच आहे, मायनस मध्ये 1 अपॉन एक्स स्क्वेअर झालं, प्लस हा झाला 2x, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. याला इक्वल टू 0 करायचं पहिल्यांदा. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0 करायचा असतो, मॅक्सिमम आणि मिनिममचा कन्सेप्ट आहे हा. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0 करायचा आहे. स्लोप ऑफ टँजंट 0 केली आपण. इथून या टर्मला शिफ्ट करून द्या तिकडे. तर काय तयार झालं, 2x म्हणजे आपल्याला मिळतोय 16000 अपॉन एक्स स्क्वेअर, ठीक आहे. तर हे काय होईल, पुन्हा एकदा एक्स क्यूब इकडे एक्स क्यूब तयार झाला लेफ्ट हँड साईडला. 2 ने डिवाइड केला आपण तर हा 8000 मिळतोय. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय असणार आहे, 20 असेल, सॉरी, हा 8000 एक्स क्यूब झालाय. एक्स क्यूब जर 8000 असेल तर एक्स म्हणजे काय असणार आहे, एक्स म्हणजे असणार आहे 20, ठीक आहे. मग या 20 साठीच काय असेल की सरफेस एरिया मिनिमम असणार आहे. एक्स ची एकच व्हॅल्यू भेटली ना आपल्याला, तरी पण आपण चेक करणार आहे. बट आता एक्झाम मध्ये जाऊन सॉल्व्ह करताना जर एक्स ची एकच व्हॅल्यू भेटली असेल तर दुसरा काही ऑप्शनच नाही. म्हणजे जर क्वेश्चन मध्ये तुम्हाला मिनिमम व्हॅल्यू विचारली एरियावाली आणि एक्स एकच आलाय, याचा मिनिंग असा आहे की याच एक्स साठी मिनिमम एरिया मिळणार आहे, दुसरा काही ऑप्शनच नाही आपल्याकडे मिनिमम येण्यासाठी. मग तिथे आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह घेऊन चेक करण्यात जास्त काही पॉईंट राहणार नाही. पण इथे आपण सॉल्व्ह करतोय तर आपण काय करूयात, चेक करू आपण काय होईल ते, ठीक आहे. मिनिमम एरिया असेल की नाही कन्फर्म करू. ते कन्फर्म कसं करायचं, या पॉईंटसाठी सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये आपण हा एक्स सबस्टिट्यूट करणार आहेत. ओके, आता आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे, म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह फाइंड करू आपण त्या एरियावाल्या फंक्शनचं विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय. तर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय आलाय त्यानुसार आपण सेकंड लिहूयात. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आलाय मायनस 16000 अपॉन एक्स स्क्वेअर. याचा डेरिव्हेटिव्ह काय होईल, आता मायनसचा प्लस होईल 32000 अपॉन एक्स क्यूब, ठीक आहे. असं हे लक्षात घ्या ना, 1 अपॉन एक्स स्क्वेअरचा जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह बनवताय तर तुम्हाला त्याचं काय करावं लागतंय, एक्स रेस टू -2 लिहावं लागतं, आणि मग आपण डेरिव्हेटिव्ह घेतो तर -2 पुढे आणि एक्स ची पॉवर -3 होते. तर मग हे म्हणजेच काय होतं की -2 अपॉन एक्स क्यूब असं बनतं ते. तर इथे तेच करायचं ना. आता
1 अपॉन एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय होईल -2 अपॉन एक्स क्यूब. तर मायनस मायनस प्लस झाला 16,000 इंटू 2 म्हणजे 32,000 होईल ते, आणि खाली काय होईल एक्स क्यूब होईल. हे सगळं मी तिकडे लिहितो परत. आता दुसऱ्या पेजवर गेलोय आपण ऑलरेडी. ठीक आहे, इथे आपण काय करू आता हा लिहून घेऊयात. हा काय होणार प्लस मध्ये होणार आहे 32,000 2 ने मल्टिप्लाय झाला आणि खाली एक्स क्यूब असेल. पहिल्या टर्मचा हा डेरिव्हेटिव्ह. सेकंड टर्म काय आपल्याकडे, सेकंड टर्म आहे 2x, तर डेरिव्हेटिव्ह काय होईल 2 होईल. ठीक आहे, सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह +2 होणार आहे. आता आपल्याला काय चेक करायचंय, हा जो आपण डेरिव्हेटिव्ह घेतलाय हा त्या पॉइंटला चेक करायचा काय असेल तो x = 20 साठी चेक करणार आपण. x = 20 साठी चेक करायला गेलो तर काय होईल, हे वरती 32,000 अपॉन 20चा क्यूब म्हणजे पुन्हा 8,000 झाला आणि +2 आहे हा. ठीक आहे, हे जर काय झालं तयार इथे हा 4 आणि +2 6 म्हणजे ग्रेटर दॅन 0 मिळालं. म्हणजेच x = 20 ला काय असणार आहे, जर सेकंड डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 भेटते म्हणजे काय असणार, सेकंड डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0 आला म्हणजे या पॉइंटला काय असणार आहे मिनिमम असणार आहे. ठीक आहे ना, मिनिमम असणार आहे म्हणजेच त्या सरफेस एरियाची व्हॅल्यू मिनिमम असणार आहे. तिथे x काय पाहिजे म्हणजे 20 पाहिजे 20. ओके, आता आपलं 20 वाला x कुठे कुठे चेक करा ऑप्शन मध्ये, साइड ऑफ स्क्वेअर शुड बी 20. ओके, बाकी सगळे वेगळेच ऑप्शन्स आहेत. हेच आपला आन्सर असेल, याच फाइंड करायची गरज पण नाही. तरी पण आपण फाइंड करू. याची आपण एक व्हॅल्यू तयार करून घेतली होती मागच्या पेजवर, ती काय होती चेक करा पहिले. याची म्हणजे काय होतं आपला 4,000 अपॉन एक्स स्क्वेअर. ठीक आहे, तर इकडे आता याची म्हणजे काय होईल 4,000 अपॉन एक्स स्क्वेअर म्हणजेच किती 400. ठीक आहे ना, तर हे कॅन्सल जर केलं तर 10 मिळालं आपल्या इथे. याची व्हॅल्यू काय पाहिजे म्हणजेच 10 पाहिजे. एक्स पाहिजे आपल्याला 20 आणि याच पाहिजे 10. सो आन्सर काय असेल 20 and 10. ओके, ऑप्शन बी असेल आन्सर. याच फाइंड करायची गरज पण नाही, तिथे पण वेळ वाचवायचा आपल्याला. एकाच ऑप्शन मध्ये 20 फक्त बॉटमची साईड, बाकी ऑप्शन चेक करायची गरज नाही. म्हणजे तरी पण आपण आता फक्त आपण प्रॅक्टिस म्हणून करतोय, शिकतोय आपण काय करायचं असतं म्हणून आपण ते चेक करतोय कन्फर्म करण्यासाठी. सेकंड डेरिव्हेटिव्ह पण आपण त्यासाठीच घेतलाय. नाही तर एकच एक्स मिळाला म्हणल्यानंतर हे याची पण गरज नाही पुन्हा सेकंड डेरिव्हेटिव्ह चेक करायची. इथून फक्त आपण कन्फर्म करतो ना की सेकंड डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0 आला म्हणजे मिनिमम असणार आहे, आणि एकच एक्स मिळाला होता आपल्याला, त्याच्यामुळे हे सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्यायची पण गरज नाही पडणार. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण सांगायचं की त्या x = 20 लाच मिनिमम आहे, म्हणजे x 20 असायलाच पाहिजे आणि h 10 असायला पाहिजे. मग ठीक आहे, थोडासा टाइमचा पण विचार करायचा आहे क्वेश्चन सॉल्व्ह करताना एक्झाम मध्ये. आता आपण समजून घेतोय काय करतोय ते, म्हणून मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला एक्सप्लेन करून डिटेलमध्ये पुन्हा क्रॉस चेक करून सांगतो की हे कन्फर्म होतं पुढे जाऊन म्हणून, बट एक्झाम मध्ये गरज नाही असं. ठीक आहे ना, नेक्स्ट क्वेश्चन पहा काय, 20 meters ऑफ वायर इज अवेलेबल फॉर फेन्सिंग ऑफ अ फ्लावर बेड इन द फॉर्म ऑफ सर्क्युलर सेक्टर. ओके, एक सर्क्युलर सेक्टर आहे आपल्याकडे, सर्कलचा सेक्टर आपण म्हणतो त्याला. हा सेक्टर आपण फाइंड करणार, असं ड्रॉ करणार या टाइप मध्ये. हा सेक्टर आहे, याच्यासाठी एक काय करायचं म्हणता येते 20 मीटर ऑफ वायर. ओके, हे फेन्सिंग करायचे पूर्ण. हे फेन्सिंग करण्यासाठी किती वायर लागली तर 20 मीटर लागली. म्हणजे ही जी डायग्राम जी काढली आपण, सेक्टर जो काढलाय, या सेक्टरचं पेरिमीटर असेल 20. ठीक आहे, तर हे तर रेडियस आहे, हे सुद्धा रेडियस आहे, आणि हा तुमचा आर्क म्हणतो आपण, आर्क लेंथ. ठीक आहे, तर पेरिमीटर काय असेल या डायग्रामचं पेरिमीटर r + r आणि +s. हे म्हणजे 20 सांगितलं. आता पेरिमीटर 20 मीटरची वायर लागेल ना पूर्ण फेन्सिंग करायला, म्हणजे जी पेरिमीटर असेल ते किती असणार 20 असणार. ठीक आहे, देन द मॅक्सिमम एरिया ऑफ द फ्लावर बेड. ओके, आपल्याला याचा एरिया मॅक्सिमम करायचा, एरिया सांगायचा मॅक्सिमम काय असेल या फ्लावर बेडचा. ठीक आहे, मॅक्सिमम एरिया सांगायचा या सेक्टरचा म्हणजे. ठीक आहे, तर हे एकदा सॉल्व्ह करू. एसचा आपल्याकडे फॉर्म्युला पण आहे, लेंथ ऑफ आर्क आपण r θ ने फाइंड करतो. तर हे झालं 2r + r θ = 20. इथून काय करायचं, r कॉमन घ्या, तर 2 + θ म्हणजे काय मिळालं 20 मिळाला. ठीक आहे, एक काम करू आपण ना, हा जो थीटा व्हेरिएबल आहे ना आपल्याकडे, त्याला आपण r मध्ये बनवून घेऊ परत एकदा. तर थीटा म्हणजेच काय होईल 20 अपॉन r आणि -2 हा म्हणजे थीटा आहे आता. ठीक आहे, हा r डिव्हिजन मध्ये गेला, नंतर थीटा, नंतर 2 मायनस केला आपण. तर मगाशी कसं मागच्या क्वेश्चन मध्ये h बनवून घेतला आपण, तसं आता आपण काय करायचंय थीटा बनवून घ्यायचा आहे. ठीक आहे ना. ओके, नंतर तुम्हाला काय पाहिजे, आपल्याला एरिया मॅक्सिमम पाहिजे ना, तर एरियासाठी फॉर्म्युला बनवा. आता एरिया ऑफ सेक्टर आपल्याकडे फॉर्म्युला आहे. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय असतोय, ½ × r² θ. ठीक आहे, पुन्हा एकदा थीटाची व्हॅल्यू काय करणार आपण, इथून सबस्टिट्यूट करणार, म्हणजे हे काय होईल, हा पहिला r²/2 बाजूलाच आहे. थीटा म्हणजे काय तर 20 - r - 2. ठीक आहे, याला जर मल्टिप्लाय केलं आता आतमध्ये आपण, तर हे काय होणार आहे, पहिल्या टर्मला मल्टिप्लाय कराल तर वरती 10 राहील आणि एक r राहील, म्हणजे 10r बाकी राहिला. सेकंड टर्मला मल्टिप्लाय कराल तर 2 कॅन्सल झाला, फक्त r² राहिला. हा तुमचा एरियावाला फंक्शन आहे.
ठीक आहे. मग हा मॅक्सिमम पाहिजे असेल तर काय करायचं, पुन्हा एकदा मॅक्सिमम मिनिमाचा कन्सेप्ट आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्या, याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण विथ रिस्पेक्ट टू आर असेल तो, ठीक आहे ना, तो असेल विथ रिस्पेक्ट टू आर, तर 10 - 2r हा डेरिव्हेटिव्ह, याला इक्वल टू 0 करणार पहिल्यांदा, इथून r ची व्हॅल्यू भेटेल 5, इथून r ची व्हॅल्यू काय भेटली 5 भेटली, ठीक आहे ना. आता r ची व्हॅल्यू जर 5 भेटली असेल तर सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्या, सेकंड डेरिव्हेटिव्ह घेऊया आपण आता, मॅक्सिमम याच पॉइंटला असणार आहे म्हणजे एरिया. आता पुन्हा तोच मगाशी आपण जे वापरला कन्सेप्ट तोच आहे की एकच जर व्हॅल्यू मिळाली तुम्हाला आर ची तर याचा मिनिंग आहे तुम्हाला मॅक्सिमम एरिया पाहिजे आणि तो एकच आर भेटला म्हणजे याच पॉइंटला मॅक्सिमम एरिया असणार आहे. बट तरी पण मी कन्फर्म करून दाखवतोय की सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट पण आपण घेऊयात, इथून कन्फर्म करू. बट एक्झाम मध्ये हे करायची गरज नाही, एकच जर आर भेटला असेल तर मॅक्सिमम मिनिमम वेगळं होणारच नाही काहीच ना, जो पॉईंट आला त्याच पॉईंटला असेल मॅक्सिमम एरिया, ठीक आहे ना. सो हे वेगळं करायची गरज नाही खरं तर, बट आपण फक्त कन्फर्म करायचं म्हणून करतोय. सेकंड डेरिव्हेटिव्ह काय येईल, हा फक्त -2 येईल सेकंड डेरिव्हेटिव्ह. हा जर निगेटिव्ह आहे ना, ऑलवेज निगेटिव्ह आहे, म्हणजे तो जो पॉईंट आहे 5 त्या पॉईंटला पण सेकंड डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे, म्हणून या पॉईंटला फिक्स आहे मॅक्सिमम एरिया असेल म्हणून, ठीक आहे. म्हणजे आर ची व्हॅल्यू 5 असायला पाहिजे. आता आर जर मिळाला असेल तर तुम्ही थीटा पण फाइंड करून घ्या ना. थीटा म्हणजे काय होईल, मग थीटा होईल 20/5 - 2 म्हणजे 4 - 2, थीटा काय मिळाला आपल्याला 2 रेडियन मिळाला. तर इथं आता काय करायचं आपल्याला, एरिया फाइंड करायचा आहे जो काही असेल तो. आता हे 2 डायमेन्शन्स घेऊन जो एरिया येईल तोच आपला मॅक्सिमम एरिया आहे. हे मी पुन्हा एकदा थोडंसं शेड करतो की हे जे 2 आपण फाइंड केले थीटा आणि आर, यांना घेऊन जो तुम्ही एरिया फाइंड कराल तो म्हणजेच मॅक्सिमम असणार आहे. आता तर एरियाचा फॉर्म्युला इथे आहे, आता एरिया ऑफ सेक्टर हाफ इंटू आर स्क्वेअर थीटा. तर हाफ इंटू आर ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 5 मिळाली आहे, तो 25 झाला, आणि थीटा म्हणजे 2 रेडियन आहे, 2 कॅन्सल झाले. फायनल आन्सर काय असेल 25 युनिट स्क्वेअर असेल, जे काय असेल ते. तर आन्सर काय असायला पाहिजे, ऑप्शन सी असायला पाहिजे 25, ठीक आहे. म्हणजे इथे काय केलंय आपण, एक तर सगळ्यात बेसिक गोष्ट काय आहे ना की तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट माहिती असायला पाहिजे, ती म्हणजे त्या सेक्टरचं आर्क लेंथ, सेक्टरचा जो पेरिमीटर आहे ते पेरिमीटर म्हणजे काय आहे ते, त्याच्यामध्ये एसचा तुम्हाला फॉर्म्युला लागेल, आर्क लेंथवाला, लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला. त्याच्यामधून आपण थीटा बनवून घेतला की नंतर एरिया जर तुम्हाला मॅक्सिमाइज करायचा आहे तर तुम्हाला एरियाचा फॉर्म्युला माहिती पाहिजे, एरिया ऑफ सेक्टर हाफ इंटू आर स्क्वेअर थीटा. तिथे थीटा यूज करायचा. आता मॅक्सिमम पाहिजे म्हणजे तो मॅक्सिमम मिनिमाचा कन्सेप्ट आला की डेरिव्हेटिव्ह घ्या, इक्वल टू 0 करा, तिथून आर मिळेल. सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्या, त्या आर साठी ग्रेटर की लेस मिळतोय की ग्रेटर मिळतोय 0 पेक्षा. बट एकच आर आलाय म्हणजे जर तुम्हाला मॅक्सिमम विचारली आणि एकच आर आला तर या आर साठीच मॅक्सिमम असणार आहे. तरी पण मी कन्फर्म केलं सेकंड डेरिव्हेटिव्ह घेऊन, हे करायची गरज नाही पेपरमध्ये, वेळ तुमचा जाईल व्हायला उगाच. मग हे एकदा आर मिळालं की थीटा फाइंड करून घेतला आणि मग तो तुमचा फॉर्म्युला एरिया ऑफ सेक्टरवाला, ठीक आहे. तर एरिया काय मिळेल 25 मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया, वेळ न घालवता. पुढचे हे एक फंक्शन दिले एफ ऑफ एक्स, बरंच काय काय ते 1x अपॉन रूट मध्ये जे काय आहे ते सगळं. जर ए बी अँड डी आर नॉन झिरो रिअल कॉन्स्टंट्स देन एफ इज नॉट कंटिन्युअस, एफ इज निदर इन्क्रीजिंग नॉट डिक्रीजिंग, एफ इज इन्क्रीजिंग, एफ इज डिक्रीजिंग. ओके, इन्क्रीजिंग डिक्रीजिंग बऱ्याचशा ऑप्शन मध्ये आहे, म्हणजे आपण डेरिव्हेटिव्ह घेणार त्याचा, ठीक आहे ना. डेरिव्हेटिव्ह घेऊन चेक करूयात. जर डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0 आला तर तो इन्क्रीजिंग आहे, डेरिव्हेटिव्ह लेस दॅन 0 आला तर तो डिक्रीजिंग फंक्शन आहे. सुरुवात करू डेरिव्हेटिव्हनेच. एफ डॅश ऑफ एक्स बनवायचं आहे, थोडंसं कॉम्प्लिकेटेड असणार आहे कारण रूटवाले फंक्शन आहेत. लक्ष द्या, हे पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी काय करायचं आपण, यू अपॉन व्ही वाला रूल वापरा. यू अपॉन व्ही, तर हा व्ही सेम ठेवला मी, म्हणजे डिनॉमिनेटर सेम ठेवलाय, न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह 1 झाला, मायनस न्यूमरेटर सेम ठेवला, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह काय होईल तर 1/2 रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर होणार आहे, ठीक आहे. आणि इंटू काय करायचं, त्या एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करा 2x, ठीक आहे. अपॉन मध्ये काय होईल, त्या जो डिनॉमिनेटरला फंक्शन आहे त्याचा स्क्वेअर होईल, तर ते एक्स ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर राहिलं, ठीक आहे. मायनस मध्ये आता इकडे पण यू अपॉन व्हीच आहे, दोन फंक्शनचा डिव्हिजन वालाच फॉर्म्युला यूज करावा लागेल. तर डिनॉमिनेटर सेम ठेवा पहिले, बी स्क्वेअर प्लस डी मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह -1, त्यानंतर हे ब्रॅकेटमध्ये टाकू सगळं आपण. मायनस मध्ये आता तुम्हाला काय करावं लागेल, डिनॉमिनेटर सेम ठेवला होता आपण, आता न्यूमरेटर सेम ठेवावं लागेल, ठीक आहे. डिनॉमिनेटर सेम ठेवा, डी मायनस एक्स, न्यूमरेटर सेम ठेवला, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे. याचा डेरिव्हेटिव्ह घ्या आता 1/2 रूट बी स्क्वेअर प्लस जे काय असेल ते, हा डी मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आहे, ठीक आहे. आणि इंटू या रूटच्या आतमधल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करावा लागेल, तर तो काय असेल, बी तर कॉन्स्टंट आहे, मग या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे पण हा स्क्वेअर मध्ये. सो डेरिव्हेटिव्ह काय होईल
2 इंटू डी मायनस एक्स, पहिले पॉवरसाठी होईल डेरिव्हेटिव्ह आणि त्यानंतर तो -1 आहे इंटू -1 आहे. डिनॉमिनेटरमध्ये त्या रूटचा स्क्वेअर झाला म्हणजेच रूट गेला तो बी स्क्वेअर प्लस डी मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह तयार केला आपण. थोडं सिम्प्लिफाय करायचं याला, बघूया सिम्प्लिफाय करून काय होईल ते. तर इथे 2 कॅन्सल झाला आणि इथे काय बाकी राहिलं आता, हा जर तुम्ही डिनॉमिनेटर सेम केलात तर इकडे हा रूट जाणार आहे, ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर बाकी आहे, मायनसमध्ये हा एक्स आणि हा एक्स, इथे पुन्हा एक्स स्क्वेअरच आहे मायनसमध्ये, आणि याचा रूट, हा रूट डिनॉमिनेटर सेम केला तो खाली गेलाय, म्हणजे ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरचा इथे पॉवर 1 आणि हा रूट म्हणजे 1/2, तर टोटल पॉवर किती बनणार आहे, 3/2 बनणार आहे. ठीक आहे, डिनॉमिनेटरला काय होईल तर ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर हा जो टर्म आहे याचा पॉवर काय होणार आहे, 3/2 होणार आहे. मायनस सेकंड टर्म मध्ये काय होतं चेक करायचं आपल्याला. इथे पण आपण डिनॉमिनेटर सेम करून घेऊ पहिल्यांदा. तर हा रूट तिकडे मल्टिप्लाय झाला की रूट गेलाय, रूट गेल्यानंतर काय तयार झालं, आणि हा -1 पण इथे आहे. तर मायनस मध्ये तयार जे काय होईल ते मायनस मध्ये होईल, मायनस बी स्क्वेअर प्लस डी मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, आता पुढे मायनस मध्ये हा -1 आणि हा मायनस, हा याला प्लस बनवणार आहे, प्लस मध्ये असेल जे काही ते, हा डी मायनस एक्स इंटू डी मायनस एक्स, एक तर हा 2 कॅन्सल पण करून टाकू आपण. ठीक आहे ना, तर डी मायनस एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर राहिला, डी मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, आणि बाकी काहीच नाहीये. ठीक आहे, ओके. डिनॉमिनेटरला जे होता तो होता हा रूट बी प्लस जे काय आहे ते. तर इथे डिनॉमिनेटरचं ऑलरेडी इथे पॉवर 1 या टर्मची, सेम टर्मची पॉवर 1, आणि तो सेम टर्म पॉवर 1/2 मध्ये खाली जाईल, तिथे काय बनणार आहे, त्याची पॉवर 3/2 बनणार आहे. इथे काय होईल डिव्हिजन मध्ये, तर बी स्क्वेअर प्लस डी मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर या पूर्ण टर्मची पॉवर 3/2 बनेल. ठीक आहे ना, आता आणखी सिम्प्लिफाय करू आपण याला. इथे काय होतं चेक करा, एक तर इथे एक्स स्क्वेअर कॅन्सल झाले. ठीक आहे, पुढे काय होणार आहे, हा जो ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे हा प्लस मध्ये, ओके, हा मायनस मध्ये असेल कारण हा मायनस जर आतमध्ये गेला तर हा बी स्क्वेअर मायनस हा पण मायनस, म्हणजे हा ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा प्लस वाला ब्रॅकेट स्क्वेअर हा पण कॅन्सल होईल. आता बाकी काय राहतं आपण लिहून घेऊ. फर्स्ट टर्म मध्ये काय आहे ना, फर्स्ट टर्म मध्ये ए स्क्वेअर अपॉन हे असं काही बाकी आहे, ठीक, याची पॉवर 3/2. सेकंड टर्म मध्ये हा मायनस बाजूला ठेवला मी, हा जर मायनस डिस्ट्रीब्यूट केला आतमध्ये तर हा मायनस बी स्क्वेअर आहे. ठीक आहे ना, ब्रॅकेटमध्ये लिहू आपण मायनस बी स्क्वेअर, हा मायनस वाला ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि प्लस वाला ब्रॅकेटचा स्क्वेअर हे दोन कॅन्सल झाले, फक्त मायनस बी स्क्वेअर राहिलंय. आणि डिव्हिजन मध्ये काय, तर डिव्हिजन मध्ये आहे बी स्क्वेअर प्लस डी मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअरचा पॉवर 3/2. ठीक आहे, तर हा आपला डेरिव्हेटिव्ह फाइंड केला. आता या डेरिव्हेटिव्ह मध्ये काय होईल, हे मायनस मायनस प्लस होणार आहे, तर इथे मध्ये प्लस तयार झाला, हा मायनसचा प्लस केला आपण. ठीक आहे, हा डेरिव्हेटिव्ह बनवला आपण. इथे चेक काय करायचं की हा डेरिव्हेटिव्ह जो तयार झालाय तो ग्रेटर दॅन 0 आहे की लेस दॅन 0 आहे. ठीक आहे, इन्क्रीजिंग डिक्रीजिंग चेक करायचं आपलं फंक्शन. सो एक तर पहिली गोष्ट काय होईल इथे की हा जो फर्स्ट टर्म आहे, फर्स्ट टर्म मध्ये पहा इथे पण स्क्वेअर आहे आणि हा ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे न्यूमरेटर तर पॉझिटिव्ह असणारच आहे ऑलवेज, डिनॉमिनेटर पण काय असेल पॉझिटिव्ह असेल, कारण ए स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर दोन्ही पॉझिटिव्ह हे पण पॉझिटिव्ह असणार आहे, म्हणजे हा टोटल टर्म पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे ना, हा टोटल टर्म पॉझिटिव्ह असणार. सेकंड टर्म मध्ये हा ऑलरेडी प्लस केला आपण, त्याला मायनस मायनस प्लस झालाय. हा बीचा स्क्वेअर, आतमध्ये पण बी स्क्वेअर प्लस डी मायनस एक्सचा पण स्क्वेअर, म्हणजे हे पूर्ण पॉझिटिव्ह, वरती पण पॉझिटिव्ह, न्यूमरेटर पण पॉझिटिव्ह आहे कारण स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह असणार, डिनॉमिनेटर पण पॉझिटिव्ह आहे, म्हणजे हा सेकंड टर्म सुद्धा काय असणार आहे, हा पॉझिटिव्ह असणार आहे. मग याचा मिनिंग काय झाला की हा जो आपण डेरिव्हेटिव्ह घेतलाय एफ डॅश ऑफ एक्स फाइंड केला आपण, हा जो एफ डॅश ऑफ एक्स आहे हा ऑलवेज ग्रेटर दॅन 0 असेल, म्हणजे हा ग्रेटर दॅन 0 असेल कन्फर्म आहे. ठीक आहे, आणि जर हा ग्रेटर दॅन 0 असेल याचा मिनिंग काय असतो की फंक्शन इन्क्रीजिंग असेल, म्हणून आपला ऑप्शन काय असायला पाहिजे, एफ इज अन इन्क्रीजिंग फंक्शन ऑफ एक्स, ऑप्शन सी इज करेक्ट. ठीक आहे, सो हा क्वेश्चन झाला इन्क्रीजिंग डिक्रीजिंग वाला. याच्यामध्ये थोडंसं कॅल्क्युलेशन जास्त असणार, थोडं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घेताना काळजी घ्यावी लागते की ते रूटवाले डेरिव्हेटिव्ह आहेत तिकडे पण सेकंड टर्म मध्ये सुद्धा पुन्हा रूट आलंय, तर हे डेरिव्हेटिव्ह फक्त व्यवस्थित घ्यायचे, हे काही अवघड कन्सेप्ट नाही, सोपं आहे, फक्त तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घेताना काळजी घ्यावी लागेल. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय तो, डिस्टन्स गिवन एस इन मीटर्स. ओके, बॉडी विल स्टॉप आफ्टर, ओके, बॉडी स्टॉप होईल म्हणजे काय होणार आहे, व्हेलॉसिटी 0 होणार ना. एखादी बॉडी डिस्प्लेसमेंट मध्ये सध्या होते, डिस्प्लेसमेंट होते काहीतरी, आणि एका पॉइंटला जाऊन ती बॉडी थांबली आहे, बॉडी थांबली म्हणजे ऑब्जेक्ट थांबला म्हणजे काय झालं, आता तिथे त्या पॉइंटला जाऊन व्हेलॉसिटी 0 झाली, म्हणजे तो मोशन मध्ये होता त्या पॉइंटला जाऊन व्हेलॉसिटी 0 होणार. मग आपण काय करायचं, म्हणजेच इथून याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, हा म्हणजेच काय भेटेल तुम्हाला, व्हेलॉसिटी भेटेल, पण त्याला काय करणार आपण इक्वल टू 0 करणार.
तिथून टाइमची व्हॅल्यू फाइंड करायची, किती टाइम नंतर तो 0 होतोय, तो पटकन करून सोपं येते. हे काय झालं 6t होणार पहिला टर्म, -t इक्वल टू 0 करणार तुम्ही, तर t ची व्हॅल्यू काय भेटेल मग 8/6 म्हणजेच 4/3. कुठे 4/3? ऑप्शन सी. सिंपल क्वेश्चन, ठीक आहे. याच्यामध्ये काही जास्त वेळ जाण्यासारखं पण नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय तो. इक्वेशन ऑफ नॉर्मल टू कर्व. हा एक कर्व गिवन आहे, y इक्वल्स टू x log x. ओके, विच इज पॅरलल टू लाईन. नॉर्मल जी आहे ती काय सांगितली आहे, या लाईनला पॅरलल आहे, ठीक आहे. तर या लाईनचा स्लोप बनवू सगळ्यात पहिले आपण. या लाईनचा स्लोप बनवायचा आहे. या लाईनचा स्लोप काय असेल, तर या लाईनचा स्लोप असेल -2/-2 म्हणजे 1. या लाईनचा स्लोप 1 आहे, म्हणजेच स्लोप ऑफ नॉर्मल पण काय असेल 1 असेल, कारण नॉर्मल या लाईनला पॅरलल आहे, ठीक आहे. म्हणजे नॉर्मलचा स्लोप 1 आहे, तर टँजंटचा स्लोप काय असणार, टँजंटचा स्लोप -1 असणार. टँजंट आणि नॉर्मल परपेंडिक्युलर, सो निगेटिव्ह रेसिप्रोकल टँजंटचा स्लोप असेल. टँजंटचा स्लोप तर मिळाला आपल्याला, ठीक आहे. आपण एक काम करू शकतो ना, तुम्हाला फंक्शन गिवन आहे. फंक्शन काय गिवन आहे, y इक्वल्स टू, हे फंक्शन गिवन आहे x log x. याचा जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतला dy/dx, तर तो म्हणजेच काय, स्लोप ऑफ टँजंट. आणि टँजंटचा स्लोप आपण ऑलरेडी फाइंड करून ठेवला, इथे -1 आहे म्हणून ते दोघांना इक्वल करणार मग आपण, ठीक आहे. सो सिंपल झालं. डेरिव्हेटिव्ह घ्या, हे dy/dx फाइंड करून घेऊ इथून आपण. तर x इंटू लॉग साठी 1/x आणि प्लस log x इंटू x साठी 1. तर आन्सर काय येणार आहे, 1 प्लस log x असा आन्सर येईल, ठीक आहे. तर हे म्हणजेच काय, स्लोप ऑफ टँजंट असते ना dy/dx. तर याची व्हॅल्यू डायरेक्ट आपल्याला माहिती आहे आता काय आहे ती, म्हणजे 1 प्लस log x हा जो टर्म आहे याची व्हॅल्यू काय झाली आहे -1, ठीक आहे, इक्वल्स टू -1. तर हा तिकडे शिफ्ट करायचा आहे, म्हणजे log x म्हणजे -2 झाला. तर x म्हणजे काय असेल, इथे बेस काही नाही म्हणजे e असणारच आहे, e⁻². हा तुमचा x आहे, ठीक आहे. आता काय विचारलं यांनी, आपल्याला विचारलं यांनी इक्वेशन ऑफ नॉर्मल. नॉर्मलचं इक्वेशन पाहिजे. तर x हा ज्या पॉइंटला ती नॉर्मल असेल, किंवा टँजंट ज्या पॉइंटला आपण टँजंट ड्रॉ करतोय त्या पॉइंटचा x कॉर्डिनेट भेटला आपल्याला e⁻². आता त्या सेम पॉइंटचा y कॉर्डिनेट जर पाहिजे असेल तर कुठून फाइंड करणार आपण, इथून फाइंड करणार. आता y साठी इथे या पुन्हा, की y म्हणजेच काय x, x म्हणजेच e⁻² इंटू log x म्हणजे पुन्हा log ऑफ e⁻². तर -2 पुढे येणार आहे, म्हणजे -2 इंटू e⁻², आणि हा log e जो आहे तो 1 होईल. तर हा कोण तयार झाला, y कॉर्डिनेट तयार झाला. ज्या पॉइंटला टँजंट आहे त्या पॉइंटचा x कॉर्डिनेट आणि y कॉर्डिनेट आपण फाइंड केलेत. आता इक्वेशन ऑफ नॉर्मल पाहिजे. नॉर्मलचा स्लोप आपल्याकडे आहे ऑलरेडी 1 म्हणून, तो पण यूज करणार. आता इक्वेशन बनवायचं ना, तर इक्वेशन काय बनवणार आपण, तो लाईनवाला फॉर्म, स्लोप पॉइंट फॉर्म, ठीक आहे. तर y मायनस y1 म्हणजेच काय, हे मायनस मायनस प्लस झालंय, 2 टाइम्स e⁻² इक्वल्स टू स्लोप m म्हणजे काय, आता नॉर्मल साठी यूज करणार ना, नॉर्मल साठी फाइंड करतो आपण. इक्वेशन ऑफ नॉर्मल पाहिजे तुम्हाला. स्लोप 1 आहे तिथे, आणि x मायनस काय असेल तर x कॉर्डिनेट काय e⁻². इथून सुरू करा आता सॉल्व्ह करायला. हे इथून काय होईल, y प्लस 2 e⁻² इक्वल्स टू x मायनस e⁻². तर हे सगळं एका साईडला प्लस करून घेऊ आपण इकडे, आणि y तिकडे मायनस होईल, म्हणजे x मायनस y इक्वल्स टू 3 टाइम्स e⁻² असा ऑप्शन पाहिजे. x मायनस y इक्वल्स टू 3 टाइम्स e⁻², ऑप्शन बी आहे, ठीक आहे. इथे आन्सर काय झालं तयार, हे 3 टाइम्स e⁻², ठीक आहे. ऑप्शन बी आपला आन्सर करेक्ट असायला पाहिजे. काय केलं समजते ना, तुम्हाला सांगितलं की नॉर्मल जी आहे ती या लाईनला पॅरलल सांगितली आहे. या लाईनचा जो स्लोप आहे तोच नॉर्मलचा स्लोप आहे, ठीक आहे. एक फंक्शन गिवन आहे y, याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहेत. तर तिथे काय मिळेल तुम्हाला, स्लोप ऑफ टँजंट भेटणार. नॉर्मलचा स्लोप आपल्याकडे असेल तर टँजंटचा काढू शकतो आपण, निगेटिव्ह रेसिप्रोकल. तर टँजंटचा काय भेटला तुम्हाला, -1 भेटलाय. मग ते आपण डेरिव्हेटिव्ह घेतला, डेरिव्हेटिव्हला इक्वल टू -1 केलं. इथून काय मिळाला, इथून मिळाला x मिळालं. म्हणजे काय मिळालंय, की ज्या पॉइंटला आपण टँजंट ड्रॉ करणार त्या पॉइंटचा x कॉर्डिनेट भेटला, म्हणजे हा, ठीक आहे. ज्या पॉइंटला टँजंट किंवा नॉर्मल आहेत त्या पॉइंटचा x कॉर्डिनेट भेटलाय. मग y कॉर्डिनेट कुठून फाइंड करायचा, तर जे ओरिजिनल y फंक्शन गिवन आहे इथून तुम्ही काय करणार, y कॉर्डिनेट फाइंड करणार. हा x आणि y भेटला, आणि तुम्हाला नॉर्मलचा स्लोप पण माहिती आहे बने म्हणून. मग स्लोप आणि पॉइंट माहिती असेल तर इक्वेशन ऑफ नॉर्मल आपण तयार करू शकतो स्लोप पॉइंट फॉर्मने. ते काय बनेल, x मायनस y इक्वल्स टू 3 टाइम्स e⁻² बनेल, ठीक आहे. आणखी एक शेवटचा क्वेश्चन घ्यायचा आहे आता या पार्टमध्ये, की एक सांगितलंय पॉइंट मूव्स अलॉंग द आर्क ऑफ पॅराबोला. या पॅराबोला सोबत एक पॉइंट मूव्ह होणार आहे, ठीक आहे. तो लिहून घेऊ आपण. काय तो, हा आर्क आहे y इक्वल्स टू 2x², ठीक आहे. इट्स ॲप्सिसा इन्क्रीजेस युनिफॉर्मली ॲट द रेट ऑफ 2 युनिट्स पर सेकंड.
ऍप्सिसा म्हणजे पुन्हा एक्स कॉर्डिनेट. एक्स कॉर्डिनेटचा रेट तुम्हाला दिलाय चेंज होण्याचा, तो काय गिवन आहे 2 युनिट्स पर सेकंड. ठीक आहे. ओके. ॲट द इन्स्टंट द पॉइंट इज पासिंग थ्रू, हा पॉइंट गिवन आहे 1,2. या पॉइंट मधून जर तो पॉइंट पास होत असेल, इट्स डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन इज इन्क्रीजिंग ॲट द रेट ऑफ. ओके, एक लक्षात घ्या आता की जर हे तुमचा एक्स आणि वाय ॲक्सिस झाले, हे हा एक्स ॲक्सिस हा वाय ॲक्सिस, हा जो कर्व गिवन आहे ना y इक्वल्स टू 2x, y इक्वल्स टू 2x², तो काय असेल आता, तो असा चाललाय कुठून तरी. ठीक आहे, या टाईपमध्ये चाललाय y इक्वल्स टू 2x². ठीक आहे. तर याच्यावरती एक पॉईंट आहे 1,2. या पॉईंट मधून तो एक पॉईंट मूव्ह होतो या लाईनवर, म्हणजे हा जो ग्राफ आहे y इक्वल्स टू 2x² वाला, याच्यावरती एक पॉईंट मूव्ह होणार आहे ज्या टाइमला तो पॉईंट या पॉईंटवर असेल 1,2. इथे कुठेतरी असेल तो पॉईंट, कुठे पण असेल माहित नाही आपल्याला. समजा हा पॉईंट आहे 1,2. जेव्हा तो या पॉईंटला असेल त्यावेळेस विचारलं काय यांनी की डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन काय रेटने इन्क्रीज होणार ते विचारलंय. आता जर हा पॉईंट आपण कन्सिडर केला तर याचा डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन आपण कसं फाइंड करणार आहेत. हा ओरिजिन आहे आणि हा तो पॉईंट आहे, हे डिस्टन्स फाइंड करावं लागेल ना आपल्याला. समजा असा एज्युम करू आपण की तो जनरल पॉईंट आहे x,y, त्या इन्स्टंटला तो या पॉईंट आपण 1,2 यूज करणार नंतर. बट सध्या असा एज्युम करू की तो कुठला पण एक जनरल पॉईंट आहे जो या ग्राफवरती असेल, y इक्वल्स टू 2x वाल्या ग्राफवर, y इक्वल्स टू 2x² वाल्या ग्राफवर. तर असं असेल तर त्या पॉईंटचं डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन आपण कसं फाइंड करणार. डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन जे, त्याला आपण एक काहीतरी नाव देऊ, r नाव देऊ. ठीक आहे, r. तर हे डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन जे असेल त्याला आपण r म्हणणार आहेत, आणि ते आपण फाइंड कसं करायचंय, स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस y² असं होईल ना. ते डिस्टन्स फॉर्म्युला यूज करतोय आपण. इकडे 0,0 आहे, तिकडे x,y. ठीक आहे, डिस्टन्स फॉर्म्युलाने काय झालं, हे r साठी इक्वेशन तयार झालं की ज्या कुठल्या पॉईंटला त्या इन्स्टंटला तुम्हाला डिस्टन्स विचारला असेल तर फाइंड कसं करायचंय, रूट x² प्लस y². दोन्ही साईडला स्क्वेअरिंग करून घेऊ. एक r² म्हणजे काय होईल तर x² प्लस y² होणार आहे. हे इक्वेशन नंबर 1 तयार झालं आपलं. ठीक. आता आपण काय करायचं की जर हा पॉईंट असेल 1,2 तर ते r ची व्हॅल्यू फाइंड करून घेऊ पटकन काय ती. तर r² म्हणजे काय होईल या पॉईंटसाठी, 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, तर r म्हणजे √5 तयार झाला. ठीक आहे, √5 हा r असेल. ओके. आता तुम्हाला काय फाइंड करायचं ना, आपल्याला फाइंड करायचं की जे डिस्टन्स आहे ते काय रेटने इन्क्रीज होणार आहे जर तो पॉईंट या जागेवर आला असेल तर. 1,2 ला जर तो पॉईंट पोहोचला त्या टाइमला हे डिस्टन्स जे ते काय रेटने चेंज होते ते फाइंड करायचे. ओके. तर एक काम करू, आता काय काय गिवन आहे बघा. पहिल्यांदा आपल्याला जे इक्वेशन दिलंय त्या कर्वचं, तिथून आपण काय करू, त्याच्यामध्ये dx/dt पण गिवन आहे. आपल्याला y चा रेट फाइंड करता येईल इथून, कुठून, इथून. याचा डेरिव्हेटिव्ह लिहा. तर हा होईल dy/dt इक्वल्स टू 2 टाइम्स x² चा 2x इंटू dx/dt. विथ रिस्पेक्ट टू टाइम डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण, याची व्हॅल्यू आहे आपल्याकडे. ठीक आहे. तर dy/dt ची व्हॅल्यू काय मिळणार म्हणजेच, तर 2 इंटू 2 4x इंटू हा 2 आहे. ठीक आहे. आणि x म्हणजे काय घ्यायचा, आता तो आपला जो पॉईंट आहे तो कोणत्या पॉईंटला आलेला आहे, 1,2 ला आलेला आहे. तर x ची व्हॅल्यू 1 असेल म्हणजेच, सो इथे काय होईल 8 मिळाली व्हॅल्यू dy/dt ची. ज्या पॉईंटला आपण बोलतोय त्या पॉईंटला dx/dt 2 आहे आणि dy/dt काय तर 8 आहे. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये रूट r ची व्हॅल्यू पण फाइंड करून घेतली आपण, त्या पॉईंटसाठी डिस्टन्स काय असेल ते पण फाइंड केलंय. आता पुन्हा काय करायचं, आपण या इक्वेशन वर द्यायचं, इक्वेशन नंबर 1. हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. इथे इक्वेशन नंबर 1 देऊन पण ठेवले मी. तुम्हाला काय करायचंय की त्या r चा रेट फाइंड करायचा आहे, काय रेटने r चेंज होतो ते फाइंड करायचंय. म्हणजे तुम्हाला dr/dt फाइंड करायचं आहे. तर इथून काय करावं लागेल, इथून तुम्हाला डेरिव्हेटिव्ह पुन्हा घ्यावं लागेल. नेक्स्ट पेजवर जाऊ आपण आणि तिथे काय करू, हे जे इक्वेशन ते परत लिहून घेऊ. इक्वेशन नंबर 1 जे आहे ते पुन्हा लिहून घेऊ आपण. r² म्हणजे x² प्लस y² असं गिवन आहे. तर डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय होणार आहे, 2r dr/dt इकडे होईल 2x dx विथ रिस्पेक्ट टू t डेरिव्हेटिव्ह आपण घेतोय ना, आणि 2y dy/dt हा त्याचा डेरिव्हेटिव्ह तयार झाला. आता इथून 2 तर कॉमन येणार आहे, हा 2 आणि हा 2 यांना आपण कॅन्सल करणार. मग बाकी काय राहतोय, फक्त r इंटू dr/dt इक्वल्स टू x इंटू dx/dt. या सगळ्यांच्या व्हॅल्यू आपल्याकडे आहेत. y ची व्हॅल्यू पण असणार आहे, dy/dt ची व्हॅल्यू पण असणार आहे. ठीक आहे. तर r ची व्हॅल्यू पण फाइंड केली आपण, √5. सगळ्या व्हॅल्यूज माहिती आहेत, म्हणजे आता आन्सर कोणाचा भेटणार डायरेक्टली, तो पॉईंट x आणि y 1,2 आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू 1 घ्यायची आहे. dx/dt तुम्हाला 2 दिलाय, y ची व्हॅल्यू 2 घेणार आहे आपण, आणि हा dy/dt 8 आलेला आहे. ठीक आहे.
ओके, तर हे dr/dt म्हणजे ज्या रेटने तो डिस्टन्स त्या पॉइंटचा जो आहे ओरिजिन पासूनचा तो काय रेटने चेंज होणार आहे ते आपण फाइंड करतोय. ते म्हणजे काय होईल, हा 16 + 2 म्हणजे 18 अपॉन तो √5 डिव्हिजन मध्ये आला, तर 18 अपॉन √5 हे काय मिळेल तुम्हाला, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स ऑफ दॅट पॉइंट फ्रॉम ओरिजिन. ठीक आहे, हा तुम्हाला मिळणार आहे. ते डिस्टन्स काय रेटने चेंज होणार, तर 18 अपॉन √5 युनिट्स पर सेकंड या रेटने ते डिस्टन्स चेंज होईल. जर तुम्हाला सांगितलेलं असेल की ॲप्सिसा जो होता तो काय रेटने चेंज होतोय, तो ऑलरेडी गिवन आहे क्वेश्चन मध्ये. एक्स कॉर्डिनेट 2 युनिट्स पर सेकंडच्या रेटने चेंज होतोय. इथून आपण डेरिव्हेटिव्ह घेऊन काय केलं, वाय कॉर्डिनेटचा पण रेट फाइंड केला, काय रेटने चेंज होणार तो 8 युनिट्स पर सेकंडने चेंज होतोय. आता आपण काय करतोय की डिस्टन्स ओरिजिन पासून जर पाहिजे असेल तुम्हाला कुठल्या पण जनरल पॉईंटचं एक्स, वाय, तर ते हे इक्वेशन आहे. इथून r² आपण तयार करून घेतला आणि मग जर तो पॉइंट 1,2 असेल, तो जनरल पॉइंट ज्या तो पॉइंट शिफ्ट होतो ना, तो मूव्ह होतोय तो पॉइंट, या पॉइंटला जर तो पॉइंट पोहोचला 1,2 तर त्या पॉइंटसाठी डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन काय असणार, तर आपण ते फाइंड करून घेतलं √5. मग हे जे इक्वेशन आहे इथून डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. मग तिथून तुम्हाला काय मिळेल, आपण जे आता शेवटी जे केलं सेकंड पेजवर जाऊन की तो डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर ज्या काय व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत त्या सगळ्या आपण सबस्टिट्यूट करणार. शेवटी जाऊन काय भेटेल तुम्हाला, dr/dt भेटेल. dr/dt म्हणजेच काय, तो रेट ऑफ चेंज ऑफ ते डिस्टन्स आहे, जे डिस्टन्स ओरिजिन पासून असणार त्या डिस्टन्सचा चेंज होण्याचा रेट येतो, काय रेटने चेंज होणार आहे ते. आन्सर काय असेल तर 18 अपॉन √5 असेल. ठीक आहे, तर हे 2024चे काही क्वेश्चन आपण केले डिफरंट टाईपचे किंवा डिफरंट ॲप्लिकेशनचे. आणखी पण बरेचसे क्वेश्चन 24चे पण असतील, 23चे पण असतील. आता तुम्हाला वेळ कमी राहिला असेल तर तुम्ही ॲटलिस्ट 24, 23 आणि 22 या 2 किंवा 3 वर्षांचे PYQ सगळे कंप्लीट करा. ते सफिशियंट आहे, म्हणजे आता जो टाइम राहिला त्यासाठी. ठीक आहे, तर हे प्रॅक्टिस करत राहावं लागेल. पेपर आता मॉक टेस्ट तुमच्या सुरू झाले असतील, होतील, पण जे काही चॅप्टर झालेले आहेत त्यांच्यावरती पेपर द्या, त्या चॅप्टरवरती टेस्ट घ्यायला सांगू आपण. त्या टेस्ट द्या, त्या अनालिसिस करा, काय काय तुम्हाला त्यातलं येत नाही ते पुन्हा शोधा, ते सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करा. ठीक आहे, या टाईपमध्ये अभ्यास करत राहाल तर नक्कीच मॅथ्समध्ये चांगले मार्क घेऊ शकतो आपण. ठीक आहे, तर नेक्स्ट चॅप्टरसाठी आता पुढच्या पार्टमध्ये भेटूया आपण. थँक्यू.